शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात नाव न घेता एकनाथ शिंदे आणि भाजपचा जोरदार समाचार घेतला। ठाकरे नाव संपवणं कधीही शक्य नाही, मला माझ्या घराण्याचा आणि परंपरेचा अभिमान आहे, असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिलेला आहे। यावेळी मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून राहणार नाही, असंही ठणकावून त्यांनी सांगितलं। दरम्यान एक गद्दार गेला तर चार निष्ठावंत त्याची जागा घेतील, असा टोलाही एकनाथ शिंदे यांना त्यांनी लगावला। मुंबईवरचा भगवा उतरवल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, तुम्ही काय मिळवलं, असा उपरोधिक सवालही ठाकरेंनी केला। दरम्यान मुंबईतले सगळे गड आम्ही राखले, असंही त्यांनी सत्ताधाऱ्यांना ठासून सांगितलं। त्यांनी एवढं जे काही कर्तृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतायत, पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये। असे काय ते वेगळं रसायन होतं आणि त्यांची आम्ही वारसदार। मग त्याला घराणेशाही म्हणायचं तर घराणेशाही म्हणा, मला त्या घराणेशाहीचा आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे। मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला, काय मिळवलं, काय काय महापौरपद? अरे आपल्याकडे होतीच ना सत्ता 25 वर्ष। या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली। सगळे गड आपण राखलेले आहेत। हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाहीये। हे कर्तृत्व तुमचं आहे। गद्दारी हा विषय का आजचा नाहीये, गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे। तो आपल्याला एक शापच लाभलेला आहे। आणि जर का असा विचार केला की जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो, आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल, पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता। तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव घालतो त्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय, त्याचं जास्त दुःख होते। ते कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, हे असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे, आपलेच दांडे आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत। मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळहळतायत। सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात। जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं की आता बस संपली, शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही रोखलत, आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो। मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळहळतायत। सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात। जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं की आता बस संपली, शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही रोखलत, आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो। जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल। गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही। मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे। सगळे जण झाडून मंत्रालयातले सगळे पहिला फोन उचलल्यानंतर जय महाराष्ट्र बोलायचे। आज जय महाराष्ट्राला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। अनेक भगवे आता फडकायला लागलेले आहेत। नेमका कोणता भगवा? सगळेच भगवे, वेगवेगळे भगवे फडकतायत, वेगवेगळे उद्घोष सुरू झाले। आपल्या लोकसभेच्या गाण्यामधला जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला सांगत होते का? आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्च स्वराने म्हणू तो जय भवानी जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र हे आजपासून परत सुरू करा।